हेलो, गुड मॉर्निंग टू एवरीवन। दिस इज़ आकाश मुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तर बघा मित्रांनो, हे DHS जे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट डच्या ज्या वॅकन्सी निघाल्या होत्या त्या वॅकन्सीच्या आता म्हणजे 5वी 5th वेटिंग लिस्ट, ओके। आणि एक्स सर्व्हिसमॅन, ओके, एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होऊन बऱ्याच ठिकाणी कन्वर्ट होऊन, जसं नागपूरला लागलेली आहे, ओके, नागपूर DD ऑफिसची लिस्ट आलेली आहे, ओके, लातूरची आलेली आहे, ठाणेची आलेली आहे, ओके, देन कोल्हापूरची आलेली आहे, ओके, देन नाशिकची पण आलेली आहे, ओके। जवळपास 1 2 3 4 5 विभागाची आलेली आहे आणि 3 विभागाची, ओके, 3 डिव्हिजनची अजूनही ही वेटिंग लिस्ट 5वी वेटिंग लिस्ट आणि एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट करून लिस्ट आलेली नाही आहे। तर याच्यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे DHSमध्ये या सार्वजनिक विभागामध्ये किंवा जे गट क आणि गट डचे जे निघाले होते शल्य चिकित्सक लेवलवर सगळ्यांसाठी कागदपत्रे तपासणीसाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागू शकतात त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, ओके। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नवीन विद्यार्थ्यापर्यंत मॅक्सिमम हे चॅनल पोहोचण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप डाउनलोड करा, त्यावर असलेली DHSसाठी, DMEसाठी, नॉर्सेटसाठी, ESICसाठी, ओके, RRBसाठी बरेच कोर्सेस चालू आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून कोर्स परचेस करून तुम्ही ते सगळे टेस्ट सिरीज आणि सगळे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत ते सगळे तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 1 to 1 टीचरशी कॉन्टॅक्ट असेल तुमचा, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, तुमचे सगळे डाऊट्स सगळे क्लिअर होतील, ओके। हां, तर त्या पद्धतीनं परिशिष्ट ब मध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला काय लिहायचं आहे, हा परफॉर्मा तुम्ही काढून घ्यायचा, लिहून घ्यायचं सगळं, उमेदवाराचे नाव, पदनाम, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक, ओके। त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, पहिलं डॉक्युमेंट तुमचं लागणार आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेला फॉर्म लागेल तुम्हाला, आहे किंवा नाही, ओके, असेल तर आहे करा, नसेल तर नाही करा, ओके। आणि कुठल्या परिमंडळामध्ये, जसं नागपूर आहे की कोल्हापूर आहे ते याच्यामध्ये लिहायचं, ओके। त्याच्यानंतर परीक्षेचे हॉल तिकीट आहे किंवा नाही तुम्ही टाकायचं, ओके। सो डोंट वरी, बरेच मला असे फोन कॉल आलेले काल, त्यामुळेच हा व्हिडिओ करतो आहे। काही जणांकडे हॉल तिकीट नाही आहे, काही जणांकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन नाही आहे, तर डोंट वरी, घाबरू नका, कुठलेही टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे, कारण तिथे IBPSनी जी एक्झाम गेली तिथले अधिकारी असतात, ओके। सो डोंट वरी, ते तुमचं आधार क्रमांकाद्वारे तुमचं व्हेरिफिकेशन करतील आणि तुम्ही तो कॅन्डिडेट आहे असं त्याद्वारे तुमचं पडताळणी होईल, ओके। जर तुमच्याकडे हॉल तिकीट असेल तर हॉल तिकीट घेऊन जावा, जर तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, बट हा 2पैकी एक कुठलं तरी फॉर्म असणं गरजेचं आहे, ओके। आणि दोन्ही नसेल तरीही सुद्धा व्हेरिफिकेशनला जायचं आहे, IBPSचे जिथे अधिकारी असेल ते तुम्हाला तुमचा फॉर्म किंवा तुमचा ID हॉल तिकीट कार्ड तुम्हाला काढून देतील, ओके। तर याविषयी कुठलीही टेन्शन घेऊ नका, ओके। तुमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो घेऊन जावा, तो तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म भरलेला आहे तो, किंवा हॉल तिकीट असेल तर हॉल तिकीट घेऊन जावा, ओके। त्याच्यानंतर जन्म तारखेचे प्रमाणपत्र, याच्यामध्ये तुम्हाला 10th एक पासिंग सर्टिफिकेट मिळतं, ओके। पासिंग सर्टिफिकेट ते सुद्धा चालेल किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट घेऊन जायचं, ओके। हे दोन्ही नसेल तर तुम्हाला पासपोर्ट पण चालेल, ओके, ठीक आहे। जात प्रमाणपत्र म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे, ओके। त्याच्यानंतर जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याचं गरजेचं आहे, ओके। आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, तर डोंट वरी, कास्ट व्हॅलिडिटी हे डायरेक्टली निघत नाही आहे, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जसं आता DHSमध्ये या DMERमध्ये कुठेही तुम्ही जॉईन करा, त्याच्यानंतर तुम्हाला जर कास्ट व्हॅलिडिटी हवी तर तुमच्या विभागाकडून या तुमच्या ऑफिस मार्फत एक लेटर तुम्हाला मिळेल की असा कॅन्डिडेट तुमच्या इथे जॉईन झालेला आहे सरकारी खात्यामध्ये, तर ह्या कॅन्डिडेटचं आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र काढून हवं। हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही समाज कल्याण विभागामध्ये जायचं, ते विदिन 1 to 2 monthsमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट काढून देतील, ओके। त्याच्यानंतर जर तुम्ही NCLमध्ये येत असाल, नॉन क्रिमिलियरमध्ये, जसं OBCचे कॅन्डिडेट नॉन क्रिमिलियरमध्ये येतात तर त्यांनी हे NCL सर्टिफिकेट देणं आहे, ओके। त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, ओके। मागच्या 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता असं याच्यामध्ये लिहिलं असतं, प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक घालायचा। त्याच्यानंतर जाहिरामध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एड्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही ह्याच्यात लिहिता, SSC म्हणजे 10वी 12वी, ओके। तुमचं इथे GNM किंवा BSc नर्सिंगची इन्फॉर्मेशन, जर इथे MSc नर्सिंग झाली असेल किंवा पुढचं कुठलंही डिग्री झाली असेल,
ती लिहायचं. ओके, इतर काही झालं असेल तर ते करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास इथलं काही देऊ नका, कुठेही काही देण्याची गरज नाही, कारण जाहिरातीमध्ये कुठेही अनुभव विचारलेला नाही आहे स्टाफ नर्सच्या पदासाठी. बट बाकी जे पद आहे, बऱ्याच पदांमध्ये जर अनुभव विचारला असेल त्यावेळी तुम्हाला पदाचं नाव काय होतं, कालावधी म्हणजे कुठून किती वर्षापर्यंत केलेलं आहे, कुठल्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे, आणि ती संस्था शासकीय होती, निमशासकीय होती, खाजगी होती, ती लिहायची. आणि तुम्हाला मासिक वेतन 15,000 असो, 20,000 असो, 30,000 असो तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर जर नर्सिंगसाठी असेल, फार्मासिस्ट असेल किंवा डेंटल असेल तर तुमचं इथे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जसं MNCमध्ये डेंटल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये, त्याच्यानंतर आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये. ओके, तर याच्यामध्ये हे तुम्हाला लिहिणं आहे. ओके, देन तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये पुढचे 2 वर्षापर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट देता येईल. ओके, त्याच्यानंतर समांतर आरक्षणातून जर झालेलं असेल तुमचं, तर तुम्हाला समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट हवं. ओके, जर तुम्हाला अगेन्स्ट समांतर आरक्षण असेल तर कुठल्याही समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट देणं गरजेचं नाही. फक्त तुमच्या कास्ट, जी पण कास्ट ज्या मुख्य प्रवर्गातून येतं तुम्ही, त्याचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, म्हणजे कमीत कमी तुमचं 2 मुलं हवं आहे तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा, कमीत कमी तुम्हाला 2 हवे. 3 मुलं झाले तर मे बी तुम्हाला ते DVतून बाहेर पण काढू शकतात. ओके, आणि त्याच्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पदावर राहते असल्याचा पुरावा. जसं आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल, ओके, त्याच्यामध्ये तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर राहते असं तुम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड या तुमचं लाईट बिल तुम्ही सबमिट करू शकता. आता बरेच विद्यार्थी, काल मला एका विद्यार्थ्यांचा फोन आला होता की नाही सर, आम्ही रेंटनी राहत होतो आणि तो पत्ता दिला होता, पण आता आम्ही परमनंट घर घेतलेलं आहे, तर परमनंट घर घेतल्यामुळं तरी परमनंट पत्त्यावर आम्ही राहत नाही, आता काय करायचं. डोंट वरी, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला, जसं आता आधार पण तुमचं हे झालं नसेल, तर तुमच्या जे घर आहे, म्हणजे तुम्ही ज्या घरी राहता त्या घराचा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन, जेव्हा तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन केलं असेल, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते एक सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला सब रजिस्ट्रार करून, ते पण सर्टिफिकेट तुम्ही इथे सबमिट करू शकता. सो नो वरी. त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेले आधार कार्ड. ओके, आधार कार्ड तुम्ही सबमिट करू शकता. आधार कार्ड नसेल तर वाहन चालक परवाना, शासकीय ओळखपत्र, बँकेचे पासपोर्ट किंवा तुमचं इलेक्शन ID कार्ड. त्याच्यानंतर तुम्हाला 2 फोटो लागेल. ओके, 2 फोटो लागतील तुम्हाला पासपोर्ट साईजचे, ते घेऊन जायचे. जर तुम्ही नाव चेंज केलं असेल, ओके, आफ्टर जर मॅरेज तुम्ही नाव जर चेंज केलं असेल तर तुम्हाला गॅझेट लागेल, किंवा गॅझेट जर नसेल तुम्हाला तर मॅरेज सर्टिफिकेट चालेल, रजिस्ट्रार करून हे तुम्ही जर केलं असेल तर. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड बायोमेट्रिकची पडताळणी झालेली आहे का, आहे किंवा नाही तुम्ही लावायचं. म्हणूनच तुम्हाला डिजिलॉकर तुम्हाला डाउनलोड करून ठेवण्यात सांगितलेलं मोबाईलमध्ये तुमच्या. त्याच्यानंतर आधार कार्ड जर झालं असेल तर ते तुम्हाला याच्यामध्ये येस किंवा नो करायचं आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी हे सगळं सर्टिफिकेट तुम्हाला भरायचं आहे की बाबा हे सगळे सर्टिफिकेट आम्ही दिलेलं आहे आणि सगळे सर्टिफिकेट ओरिजिनल आहे अशी आम्ही हमी देतो आहे. ओके, असं ह्या अर्जामध्ये तुमच्या सही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे प्रतिज्ञा हे लहान कुटुंबासाठी हे सर्टिफिकेट तुम्हाला भरून देणार आहे. हे याची प्रिंट करायची आणि याच्यामध्ये लिहायचं. याच्यामध्ये तुमचं नाव लिहायचं, किती मुलं आहे तुम्हाला ते सगळं लिहायचं आहे. ओके, अशा पद्धतीनं. आणि उमेदवारी द्यायचे प्रमाणपत्र. आता हे की बाबा मी कुठेही शासकीय सेवेमध्ये नाही आहे असल्यास मला तुम्ही हे करू शकता, म्हणजे NOC घ्यावं लागेल तुम्हाला. दॅट्स इट. जर तुम्ही कुठल्याही शासकीय, जसं बरेच विद्यार्थी DMERमध्ये आहेत किंवा तुमची म्हणजे एम्समध्ये आहेत. ओके, अशा विद्यार्थ्यांना आता आपल्या घराजवळ जर DHS मिळालं असेल तर यांना परत यायचं. तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या प्रेझेंट एम्प्लॉयरकडून NOC घेणं गरजेचं आहे. यासाठी हे सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो प्रेझेंट एम्प्लॉयर आहे तो कुठलाही तुमच्यावर दावा करू शकत नाही की आमच्या हरकतीशिवाय यांनी हे केलेलं आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर हे एक हमीपत्र देण्याची गरजेचे आहे. हे सगळे सर्टिफिकेट तुम्ही करून घ्या. जर एखादं सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकत नसेल तुमच्याकडे, तर 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर तुम्हाला एक हमीपत्र देणं आहे की या सूचीमध्ये दिलेले आहेत, याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट आम्ही दिलेले आहे, याच्यापैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही तर पुढच्या 7 दिवसामध्ये मी सर्टिफिकेट आणून देणार, असं हे देणं गरजेचं आहे. तर तुम्ही न घाबरता हे सर्टिफिकेट भरून द्यायचं आहे. तो होप सो सगळ्यांना हे डॉक्युमेंटची लिस्ट काढली असेल. तर डोंट वरी, सगळ्यांनी आपापल्या चांगल्या पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, सोबतच जे नवीन विद्यार्थी आहे महाराष्ट्रातले सगळ्यांना आवर्जून सांगतो आहे की हे सगळे व्हिडिओ, हे सगळं प्लॅटफॉर्म सगळ्या नवीन विद्यार्थ्यांसोबत जे GNM 3rd इयरमध्ये आहेत आणि BSc 4th इयरमध्ये सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळे विद्यार्थी
नॉर्सेटसाठी, ESICसाठी, RRBसाठी, DMEसाठी, DHSसाठी प्रिपरेशन आतापासून सुरू करतील. ओके, सगळ्यांच्या भविष्याची गोष्ट आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं प्रिपरेशन होईल लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्याद्वारे. तर होप सो मी अशी आशा करतो आहे की तुम्ही ही जे मी सांगितलेली गोष्ट आहे ते तुम्ही लवकर आवर्जून तुमच्या कलिगसोबत, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत, तुमच्या रिलेटिव्हसोबत, सगळ्यांसोबत हे शेअर कराल. ओके, धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.